नमस्कार. मी आज आपल्याशी डिस्कस करण्यासाठी विषय घेऊन आलेले आहे की एक जण जोडतं तर एक जण तोडतं. म्हणजे प्रत्येकाच्या स्वभावानुसार घरात पण बघा आपली एखादी व्यक्ती अशी असते की ती पूर्ण परिवाराला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत असते आणि एखादी व्यक्ती अशी असते की सर्वांनाच तोडून ठेवते. सगळीच नाती दूर दूर करते ती. काहीतरी चाड्या सांगून म्हणा, काहीतरी असे काही कारनामे करून ती सगळ्यांनाच दूर करते. तसं मला एक आठवलं, मी अगदी लहान होते, तेव्हा अगदी लहान म्हणजे 5वी-6वी असेन, तेव्हाचे फोन कसे होते, टेलिफोन. त्यावर वेगवेगळी गाणी पण होती पिक्चरची. आणि त्यानंतर माझ्या घरी जेव्हा आला, ज्याला की वायरनी तो भिंतीला जोडलेला असायचा. मग सगळ्यांना फोन म्हणजे प्रत्येकाने येऊन नंबर टच करून असं दाबून कॉल करायचा किंवा तिकडून जर बाहेरून फोन आला तर आम्हाला एक वेगळंच आकर्षण होतं. आम्ही पळायचो, कोण उचलणार? सुरुवातीला त्यावरनं तर भांडणं व्हायची माझ्या मुलांची. आणि तो फोन असा होता, कोणाचाही फोन आला ना, तिथं जाऊन बोलायला लागायचं. मग तो कॉमन होता. सर्वजण ऐकायचे, तो काय बोलतो, कोणाशी बोलतो, सगळ्यांनाच कळायचं. त्यामुळं कसं सगळेच एका त्या फोनमुळं जोडले जायचे. सगळे एकत्र यायचे आणि सगळ्यांना काय चाललं हे कळायचं. बघा हां, तो होता वेगळाच. पण त्यात असं कधी कोणाला जाणवलं नाही की मला स्वतंत्र नाही आता नाही आणि मला काही माझं पर्सनल बोलायचं आहे असं त्यावेळेस कधीच हे डोक्यात आलं नाही कोणाच्याही. पण जसे ती वायर निघाली आणि त्याचं रूपांतर मोबाईलमध्ये झालं, प्रत्येकाने आपापल्या मोबाईलला लॉक केलेलं आहे आणि अजिबात ते लॉक कोणालाही उघडू देत नाहीत किंवा सांगत नाहीत. लॉक कसं उघडायचं? प्रत्येकाचा पर्सनल विषय झालेला आहे. कुणीच कोणाच्या मोबाईलला हात लावू देत नाही आणि सगळे वेगवेगळ्या रूममध्ये, कारण त्यांना एकत्र यायचं नाही. बघा हां, एक होता तो वायरनी जोडलेला टेलिफोन, फोन काय, त्यांनी सगळ्यांनाच एकत्र जोडलेलं. कारण त्यांना बोलायला तिथं यायलाच लागायचं. पण आता जेव्हापासून मोबाईल आलेला आहे, सगळेच दूर गेलेले. प्रत्येकाच्या खिशात आहे, प्रत्येकाच्या हातात आहे. कोणीच एकत्र येत नाही. बघा वेगवेगळ्या रूममध्ये बसतात, पण ते एकत्र येऊन बोलत पण नाहीत. काही विचारायचं असेल तर कटकन लगेच फोन लावायचा, कॉल करायचा मोबाईलवरनं. "हां, तू कधी जाणार आहेस? कुठं जाणार?" आधीच्या काळी कसं होतं, ते बोलण्यासाठी एकत्र यायला लागायचं. यायचे ते एकमेकांच्या रूममध्ये. पण आता तसं राहिलेलं नाही. सगळे दूर गेले. कारण छोट्यातल्या छोटासुद्धा बघा, अगदी 17-18 वर्षाचं लेकरूसुद्धा आपल्या मोबाईलला हात लावू देत नाही. आणि त्याला असं त्याच्या मोबाईलकडं बघितलेलं सुद्धा त्याला आवडत नाही. तर विचार करा, किती दूर गेलोय आपण एकमेकांपासून. म्हणजे त्या वायरनी जोडलेला जो होता टेलिफोन, जो होता फोन, तो एक पूर्ण परिवाराला एकत्र करायचा, जोडायचा. पण मोबाईलने सगळ्यांनाच दूर केलेलं आहे. कुणीही एकमेकांच्या खोलीत बसत नाही किंवा एकमेकाशी बोलत नाही. जे बोलायचं ते मोबाईल. आणि आपण काही म्हणलेलं मुलांना आवडत नाही, चालत नाही. कारण आता त्यांचा गुरु तो मोबाईलच झालेला आहे. आपण एखादा विषय मुलांना सांगायचा असेल समजून, आपलं ऐकत नाहीत म्हणून आपण कुठलातरी एखादा व्हिडिओ त्यांना पाठवतो. त्यातून तरी त्यांना काही सबक मिळेल, काहीतरी बोध मिळेल म्हणून तेही त्यांना आवडत नाही. ते लगेच कॉल करतात, "आई मला असं पाठवत जाऊ नको बरं, मला वेळ नाही ते बघायला." म्हणजे माणूस माणसापासून किती दूर गेलेला आहे ह्याच्यावरनं समजतं. आणि याच्यावरनं आपण बोध घेऊ शकतो की एखादी वस्तू सर्वांना एकत्र जोडते जसं माणूस, आणि एखादी वस्तू सर्वांनाच विभक्त करते, दूर दूर नेते जसं मोबाईल. बघा विचार करा की
एखाद्या वस्तूपासून कोणते फायदे तोटे होतात याच्यावर सुद्धा आपण विचार केला पाहिजे. बघा, सगळे एकत्र राहा, खुश राहा, मस्त राहा.